काल परवा चाकूरकर साहेबांचा फोटो लावून आम्ही देशमुख यारून गेलो इथं कालच का लोईपुरकर नाही तुम्हाला आता शिवराज पाटलाचा होईल आता लोईपुरकर आहे केवळ लिंगायताचा कारखाना केवळ ओबीसीचा कारखाना केवळ बारक्या बारक्या जातीचा कारखाना म्हणून तर नळेगावचा काटा जर कोण करणार असेल तर तिथे गडीवरला देशमुखांनी काढले लक्षात घ्या हे बाप त्यांचं आहे आणि तुम्ही शिवराज पाटलाचा फोटो लावून ठेवून लाव सत्ता तुमच्याकडे होती की तुम्हाला असं का वाटत नाही महामंडळ राहावं म्हणून गुरुवारचं रामोशाचं वारकाचं महामंडळ राहावं म्हणून केल्याचं का वाटत नाही तुम्हाला ह्या बारक्या बारक्या जातीचे मी महामंडळ राहावं ह्याला मी चांगले दिवस वाटलं नाही कारण ह्यांचं सुखदुःख वेगळं त्यांचं खाणं पिणं वेगळं त्यांच्या गाड्या वेगळ्या त्यांचं राहणं वेगळं आम्ही देशमुख कुठलंच पाणी पिणार उजनीचं बी पिणार मांजराचं बी पिणार आणि इथून आम्हाला पाणी पाजण्याची भाषा कोणाला वेगळी तर मी लांबलं पाणी पिते 20,000 रुपयाची बाटली आहे ती कुठला अमेरिकेतली बी पिणार त्याच्या पलीकडचे पिते म्हणजे ज्यांचे सुखदुःख आपले नाहीत तो काँग्रेस पक्ष आपला होऊ शकत नाही त्याने ते आपले होऊ शकत नाहीत सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणणारी ही पार्टी म्हणतो कारण आम्हाला विकासाच्या प्रवाहात आणलं कोण गडीवरल्या देशमुखांनी आणलं नाही आम्हाला विकासाच्या प्रवाहात पटलाईनी आणलं नाही आम्हाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम कोण केलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या राजकारणानं केलंय ते भारतीय जनता पार्टीच्या विचारानं केलंय आणि 7 तारखेचा निर्णय घेताना हा सगळा विचार डोळ्यापुढे झाला पाहिजे ह्या बारक्या बारक्या जाती वारकाच्या ह्या धोब्याच्या सोनार शिंप्याच्या बारक्या बारक्या जाती विकासाच्या प्रवाहात आल्या पाहिजे हे या देशात पहिलं स्वप्न पाहणाऱ्या महापुरुषाचं नाव महात्मा फुले होतं त्या फुल्याला वाटलं माळ्याच्या माणसाला दिवस चांगले होत काही लोकांना नुसतं कष्ट करून राहिल्यात आणि इथं बसून दुबाडणारे पुढून चांगले कपडे घालून घेऊन राहिल्यात आणि कष्ट करून समाजाचा गावगाडा घेऊन जाणाऱ्या बारक्या जातीचं शोषण होत आलंय त्यांना विकासाच्या प्रवाहात आणलं पाहिजे म्हणून पहिला विचार महात्मा फुल्यांनी मांडला तो विचार मूर्त रूपात राजर्षी शाहू महाराजांना आणला आरक्षणाचा पाया या जगामध्ये पहिल्यांदा शाहू महाराजांना लावला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्याची मांडणी केली पण सगळ्यात पहिल्यांदा विरोध पंडित नेहरूने केला पुस्तकं काढून बघा मी गिरणाच राहतो काही लांब नाही पण इतिहास वाचा बहुजनांना तुमचे शत्रू कोण आहेत बघा मुसलमानांना तुमचा दुश्मन कोण आहे बघा दलितांना तुमचा शत्रू कोण आहे बघा आरक्षणाला पहिला विरोध पंडित नेहरूने केला पुढे गोलमेज परिषद मध्ये गांधींनी आरक्षणाला विरोध केला गंभीर गोष्टी त्या सगळ्या पण लक्षात घ्या या देशात भारतीय संविधानाचा पूर्ण सन्मान करून आरक्षणाच्या माध्यमातून विकासाची गंगा दलित मायनॉरिटी ओबीसी एससी एसटी पर्यंत आणण्याचं प्रमुख काम जर कुठल्या राजकीय पार्टीने केलं असेल तर त्याचा भारतीय जनता पार्टी आहे कारण सगळ्यात जास्त दलिताचे खासदार आमच्या पार्टीचे आणि सरकार भाजपचं आहे घेणारी भाजप आहे घेणारा बी आपला असला तर भरभरून मिळते बरोबर आहे ना आता काँग्रेसवाल्याचं काम कसं झालंय डेग आणि की शादिनी अब्दुल्ला दिवाना म्हणले बरं इथून तिथे गेल तर मी त्यांचं तोंड पांढरं होणार आहे काहीच घटणार नाही तर देणारे बी आमचेच आहेत आमची ओळख आहे त्याचं नाव शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे आहेत आणि ते देणारे आहेत आम्ही घेणारे आहोत आमदार ताकदवान आहे मजबूत आहे बनसोडे साहेब आमचा